नमस्कार. आज आपण बनवतोय गव्हापासून मलिदा. काही ठिकाणी ह्या पदार्थाला चुरमा असेही म्हणतात. यामध्ये तूप घालून खाल्ल्यास या पदार्थाची चव आणखीन वाढते. काही जण यामध्ये गरम दूध घालून खातात, तेही खूप छान लागते. चला तर मग बघूयात रेसिपी. गहू घेऊन भाजून घ्यायचे आहेत आपण. भाजताना त्याचा चटचट आवाज झाल्यानंतर किंवा थोडेसे गव्हावर डाग पडल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे पीठ गिरणीतून दळून आणायचं आहे. दळून आणलेले पीठ आपण चाळून घेतले. त्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि 2 ते 3 चमचे तेल. आता पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि वरून थोडं पाणी घालून घट्टसर कणिक मळून घ्यायचं आहे. हे कणिक घट्टच मळायचं आहे. आणि थोड्या वेळासाठी ते झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर एक छोटा गोळा घेऊन ओले हात करून अगदी मऊ त्याला मर्दून घ्यायचं आहे आणि त्याचा गोळा तयार करून पोळपाटवर भाकरीसारखं ते थापून घेऊयात. मी आधीच गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे. आता हे आपण तव्यावरती भाजून घेणार आहोत. थोडंसं जाडसरच थापून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली ती रोटी आहे ती करपू नये ह्यासाठी. थोडंसं ओलं हात करून त्याच्यावरून फिरवून घेऊयात आणि ते चमच्याच्या साहाय्याने पलटून घेऊयात. गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि सगळीकडून ते थोडं मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. दोन्ही बाजू व्यवस्थित भाजल्यानंतर त्याचे तुकडे करायचे आहेत. त्याचे छोटे तुकडे करून घेऊयात आणि मिक्सरमधून ते बारीक करून घेऊयात. अशा प्रकारे. आता 2 चमचे बडीशेप घेऊन मी भाजून घेतली आहे आणि त्याची पूड केली. ते आपण आता ह्याच्यावरती घालणार आहोत आणि थोडेसे फुटाणे डाळ ओबडधोबड वाटून घेतलेत, ते पण त्यामध्ये मिक्स करूयात. त्यानंतर थोडेसे खसखस, आणखीन 7 ते 8 वेलची घेऊन थोडंसं जायफळ घालून त्याची पूड बनवून घेतली. ती पण आता त्यामध्ये मिक्स करूयात. आता त्यामध्ये खोबऱ्याचा खीस घालून घेऊयात. आणखीन थोडं फुटाणे डाळाची पूड घालून घेऊयात. ते आवडीनुसार आहे. आता मी एका वेगळ्या भांड्यामध्ये तो चुरा काढून घेऊन त्यामध्ये किसलेला गूळ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित मिक्स करता यावं यासाठी मी ते बाजूला घेतलेलं आहे. वरून आणखीन थोडं खोबऱ्याचा किस घालून घेऊया. तयार झाला आहे आपला मलिदा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.